शेतकरी बांधवांनो, वरीलप्रमाणे जो काही हा प्लॉट पाहत आहात, तर हा 1 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेला व्हिडिओ आहे आणि ही व्हॅरायटी आहे फुले ऊस 15-0-12 नावाची. तर ह्याची लागवड जी काही केलेली आहे तर ती आहे 15 डिसेंबर 2025 रोजी केलेली आहे आणि ह्याला बेसल डोस जो काही दिलेला आहे तो 12-32-16 2 पोते, युरिया 1 पोतं या पद्धतीनं जे आहे ते लागवडीनंतर 10 दिवसांनी जे आहे ते देण्यात आलेलं आहे. सदर प्लॉट जो आहे तो मांजराचे माजी डायरेक्टर दगडूसाहेब पवार यांचा आहे. साई येथील हे प्रगतिशील शेतकरी आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे, लागवड झाल्याच्या नंतर 15 दिवसांनी जे आहे ते वसंत ऊर्जा 10 लिटर, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड 10 लिटर आणि मायक्रोसोल जे आहे खत तर ते 20 किलो आणि 15-15-15 नावाचं जे काही खत आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर ते पण 20 किलो घेतलेलं आहे आणि त्याची जे आहे ते या ठिकाणी आळवणी जी आहे ते त्यांनी केलेली आहे. पोंगे मरीसाठी त्यांनी कोराजनची सुद्धा फवारणी जी आहे ते केलेली आहे आणि ही 2 डोळा टिपरी पद्धतीनं जे आहे ते यांनी ही लागवड केलेली आहे. लागवड करत असताना थोडंसं सरीच्या कडेनं जे आहे ते त्यांनी लागवड केलेली आहे. वरंब्याला चिटकून एकदम सरीच्या आतमध्ये जे आहे ते लागवड केलेली नाही आहे. हे व्हिडिओ झाल्याच्या नंतर जो काही पुढचा जो काही व्हिडिओ जो काही आता आपण हा पाहणार आहे तर ते त्यांनी 26 फेब्रुवारीला हा जो काही व्हिडिओ पाहतोय आपण तर तो 26 फेब्रुवारी त्याचा जो आहे तो त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे. पूर्ण 70 दिवस लागवडीपासून जे आहे ते झाल्यानंतरची जी आहे ती परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये एकच शेतकरी महोदयांचं म्हणणं आहे की म्हणजे जर प्रॉपर खत व्यवस्थापन केलं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्या काही निविष्ठा आहेत तर त्या जर आपण प्रॉपर जर वापरल्या, त्याची फवारणी आळवणी योग्य नियोजन जर आपण केलं तर म्हणजे 15-0-12च्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की फुटव्याच्या बाबतीत आणि उगवण शक्तीच्या बाबतीत थोडीशी लेट ही व्हॅरायटी आहे, थोडी उगवण उशिरा होते. तरीसुद्धा उत्कृष्ट असा प्लॉट जो आहे तो ह्या सगळ्या VSIच्या निविष्ठा वापरून त्यांनी उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून डेव्हलप केलेला आहे. तर आसपासचे जे काही आपले लातूर भागातील जे शेतकरी आहेत तर निश्चित त्यांनी सदर प्लॉटला भेट द्यावी. संबंधित शेतकरी महोदयांनी नवनवीन ऊसाच्या जाती लावणे किंवा ऊस शेतीमध्ये नवनवीन प्रयोग जे आहे ते सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब असेल, अशा बऱ्याच नवनवीन त्यांनी जे आहे ते करतात. तर त्यांनी निश्चित आपण जे आहे ते शेतकरी म्हणून त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्लॉटला भेट देऊन जे आहे ते ह्या नवनवीन तंत्रज्ञानाचा त्याचप्रमाणे VSIच्या ज्या काही निविष्ठा आहेत तर त्याचे काय फायदे आहेत तर त्यासुद्धा माहिती जी आहे ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकता.